नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इतिहासामधले असे कोणते चॅप्टर्स करायचे की कमीत कमी चॅप्टर्स करून किंवा त्याच्यामधला कमीत कमी कॉन्टेंट करून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करता येतील. सो त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आपण वेटेज पण बघणार आहोत आणि मग मी तुम्हाला काही चॅप्टर्स पण सजेस्ट करणार आहे. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा इतिहास लेखनामध्ये पाश्चात्य आणि भारतीय परंपरा हे दोन्ही मिळून 6 मार्कांसाठी असतं विदाऊट ऑप्शन, आणि विथ ऑप्शन हे 9 मार्कांसाठी आहे. म्हणजे तुम्ही जर असं केलं की या दोन्ही चॅप्टर्स मधले सगळेच्या सगळे टॉपिक्स तुम्हाला नीट येत आहेत, तुम्ही कुठलाही प्रश्न आला तरी पण सोडवू शकता, असं जर असेल तर तुम्ही 9 मार्काचे प्रश्न या 2 चॅप्टर्स मधून अटेम्प्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला 9 मार्क मिळू शकतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल इतिहास आणि राज्यशास्त्र मिळून तुम्हाला किती मार्कांसाठी आहे? 40 मार्कांसाठी आहे. त्यातला इतिहास 28 मार्कांसाठी असतं आणि राज्यशास्त्र फक्त 12 मार्कांसाठी असतं. सो तुम्हाला इतिहासामध्ये फक्त आणि फक्त 28 मार्कांपैकी 25च्या वरती पण तुम्ही जरी स्कोर केलं तरी पण सफिशियंट आहे. ते 25 वगैरे कसे आणायचे ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. लेट अस सी. नेक्स्ट आहे उपयोजित इतिहास. तर हा जो चॅप्टर आहे तर हा विदाऊट ऑप्शन 3 मार्कांसाठी आणि विथ ऑप्शन 5 मार्कांसाठी आहे. म्हणजे तुम्ही जर हा चॅप्टर एकदम परफेक्ट केला, कुठलाही प्रश्न विचारला तरी पण तुम्हाला येतोय, तर तुम्ही आरामात इथून 5 पैकी 5 स्कोर करू शकता. त्यानंतर पुढे आपल्याकडे आहे ते म्हणजे इतिहास, भारतीय कलांचा इतिहास, प्रसार माध्यमांचा इतिहास, मनोरंजनाचे माध्यमे आणि इतिहास, आणि खेळ आणि इतिहास, पर्यटन आणि इतिहास. सो बेसिकली हे जे सगळे इतिहासाचे रिगार्डिंग चॅप्टर्स आहेत तर यांचे एकूण वेटेज आहे 16 मार्काचं. तर 1, 2, 3, 4, 5 हे जे चॅप्टर्स आहेत त्यांचे एकूण वेटेज आहे ते म्हणजे 16 मार्कांचं. आणि जर तुम्ही विथ ऑप्शन पाहिलं तर हे 23 मार्कांचं आहे. म्हणजे तुम्ही जर फक्त 4, 5, 6, 7, 8 एवढे चॅप्टर जरी केले तरी पण तुम्ही आरामात 23 पर्यंत मार्क मिळवू शकता, बाकीचे कुठलेही चॅप्टर न करता. त्यानंतर आपला हा जो शेवटचा चॅप्टर आहे त्याचा वेटेज आहे 3 मार्क विथ ऑप्शन 5 मार्क. आता मला एक सांगा, याच्यापैकी कुठला चॅप्टर अतिशय इझी आहे? खेळ आणि इतिहास सगळ्यांना ह्याच्याबद्दल लिहिता येतं, कारण याच्यामध्ये डिफिकल्ट असं काहीच नाहीये. तुम्ही अगदी उत्तर स्वतःहून फ्रेम करून पण लिहू शकता. सो या चॅप्टरमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम नसावा. त्यानंतर आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास. अगेन अतिशय इझी चॅप्टर आहे, जास्त कुठलेही डिफिकल्ट प्रश्न याच्यामध्ये येत नाहीत. अगेन असं आहे की तुम्ही स्वतः आन्सर्स फ्रेम करून लिहू शकता. त्यानंतर भारतीय कलांच्या इतिहासामध्ये काही टिपिकल कला आहेत ज्याच्याबद्दल तुम्हाला थोडंफार उत्तरांचा रट्टा मारावा लागेल, ते थोडं तुम्हाला करावं लागेल. बट बाकीचे जे काही मुद्दे आहेत तर ते सगळे थोडेफार इझी आहेत, जे तुम्ही आरामात करू शकता. त्यानंतर म्हणजे कलांचा इतिहास, भारतीय कलांचा इतिहास, प्रसार माध्यमे इतिहास, खेळ आणि इतिहास हे सगळे इझी चॅप्टर्स आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हा जो पहिला चॅप्टर आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. हा पण अगेन इझी आहे. फक्त तुम्हाला विचारवंतांची नावं, त्यांचं एक एक पुस्तक ग्रंथाचं नाव असेल आणि त्यांचा एखादा विचार. फॉर एक्झाम्पल की आपण काय एक्झाम्पल घेऊया, आपण व्हॉल्टेअरला आपण आधुनिक इतिहास लेखनास जनक म्हणतो. मग ते आपण का म्हणतो ह्याचं तुम्हाला उत्तर माहिती पाहिजे. बेसिकली असे काही रिझन्ससाठी तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. सो हा एक चॅप्टर झाला. त्यानंतर नेक्स्ट आहे पर्यटन आणि इतिहास. पण इझी आहे. तुम्हाला पर्यटन ठिकाणं माहिती पाहिजेत, पर्यटनाचे प्रकार माहिती पाहिजेत, भौगोलिक पर्यटन असेल, ऐतिहासिक पर्यटन असेल, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. आणि मग तुम्ही अशा पद्धतीने याचं उत्तर आरामात लिहू शकता. कारण हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये तुम्हाला असं पण येऊ शकतं की एखाद्या ठिकाणी तुम्ही पर्यटनला गेलात आणि त्या ठिकाणी मग जतन कसं करणार, संवर्धन कसं करणार त्या ठिकाणाचं, असे काही ओपन एंडेड क्वेश्चन्स पण येऊ शकतात. पण बेसिकली मोस्टली पर्यटनाचे प्रकार इथपर्यंत त्याच्यावरती प्रश्न जास्त करून विचारले जातात. सो टिपालिहामध्ये याचे प्रश्न येतात. त्याच्यामुळे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, भारतीय कलांचा इतिहास, प्रसार माध्यमे, खेळ आणि पर्यटन हे चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत, जे अतिशय इझी आहेत. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर. आता नेक्स्ट चॅप्टर कुठला आहे? उपयोजित इतिहास. हा जो चॅप्टर आहे तर याच्यामधून प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात. एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जे ते बॉक्सेस दिले ज्याच्यामध्ये तुम्हाला ते ठिकाण कुठलं आहे युनेस्कोने मान्यता दिलेलं आणि ते ठिकाण कुठे आहे ते 2 तुम्हाला दिलेले आहेत. असे बरेचसे बॉक्सेस आहेत. तर त्याच्यामधले चुकीची जोडी ओळखामध्ये प्रश्न वगैरे विचारले जातात. त्यासोबतच उपयोजित लेखनामध्ये म्हणजे काय असेल, उपयोजित लेखन म्हणजे काय, अशा प्रकारचे काही प्रश्न येतात. सो तसं पाहायला गेलं तर हा चॅप्टर इझी आहे. जास्त नावं तुम्हाला लक्षात नाही ठेवायची आहेत. नेक्स्ट आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा. याच्यामध्ये पण प्राच्यवादी इतिहास लेखन काय आहे, स्त्रीवादी इतिहास लेखन काय आहे, राष्ट्रवादी इतिहास लेखन काय आहे, यासारखे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. सो हे काही इझी चॅप्टर्स आहेत. बट जर तुम्ही जास्तीत जास्त इझी आणि करावे असे कुठले चॅप्टर्स आहेत असं विचाराल तर जे मी हायलाइट करून दिले आहेत एवढे चॅप्टर्स तुम्ही करू शकता. आरामात तुम्हाला 25 आउट ऑफ 28 जे आहेत तर तेवढे मार्क्स मिळणार आहेत. ठीक आहे. कारण हे चॅप्टर्स वरतीच जास्त फोकस केला जातो किंवा यातलेच प्रश्न जास्त विचारले जातात. आता
तुम्हाला जर असा व्हिडिओ हवा आहे की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन प्रत्येक चॅप्टर मधून काय काय महत्वाचं आहे तेवढंच करायचं आणि तेवढेच मुद्दे केले तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील, तसा पण व्हिडिओ मी बनवू शकते. इफ यू वॉन्ट तुम्ही मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता आपण जाणार आहोत राज्यशास्त्राचं वेटेज पाहायला. सो लेट अस सी. बेसिकली राज्यशास्त्र हे फक्त तुम्हाला 12 मार्कांसाठी येतं. त्यातल्या त्यातही कुठले चॅप्टर्स आपण केले पाहिजेत आणि कुठले तुम्ही स्किप करू शकता किंवा कुठले महत्वाचे चॅप्टर्स आहेत ते आता आपण बघणार आहोत. कुठे गेलं? येस, मिळालं. सो आता इथे बघा, सगळ्यात पहिल्यांदा आहे संविधानाची ओळख. हा चॅप्टर जो आहे तर तो विदाउट ऑप्शन 3 मार्काला आणि विथ ऑप्शन 5 मार्काला येतो. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया आणि राजकीय पक्ष 5 मार्काला येतो आणि विथ ऑप्शन 8 मार्कांसाठी आहे. आणि सामाजिक व राजकीय चळवळ आणि भारतीय लोकशाही समोरील आव्हाने हे 4 मार्कासाठी येतं विदाउट ऑप्शन. 4 मार्कासाठी येतं विदाउट ऑप्शन आणि 7 मार्कासाठी येतं विथ ऑप्शन. सो तुम्ही जर पाहिलं, हे जे पहिले 3 प्रश्न आहेत एवढे जरी पहिले 3 पाठ जे आहेत एवढे जरी तुम्ही केले तरी पण 5 आणि 3 8 म्हणजे 13 मार्कांचा अभ्यास तुमचा इथे ऑलरेडी होतोय आणि पेपर 12च मार्कांचा आहे. आणि युजली तुम्ही जर पाहिलं तर जे एमसीक्यूज वगैरे असतात ना त्याच्यामध्ये मोस्टली या तिघांपैकीच प्रश्न येतात. म्हणजे एमसीक्यूज तुम्हाला सगळे सोडवायचे आहेत, बाकी सगळ्या प्रश्नांमध्ये तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला फक्त एमसीक्यूज जो आहे तो कंपल्सरी आहे, बाकी सगळे ऑप्शनवाले प्रश्न आहेत. आणि एमसीक्यूज मोस्टली या 3 चॅप्टर मधूनच येतात. सो तुम्ही जर हे 3 चॅप्टर जरी नीट केले, हे खालचे दोन्ही चॅप्टर नाही केले तरी पण तुम्ही आरामात जे आहे ते राज्यशास्त्रामध्ये फुल स्कोर करू शकता. पण एवढंच की हे 3 चॅप्टर मात्र खूप व्यवस्थित करायचे आहेत. ठीक आहे, तर तुम्ही आरामात या राज्यशास्त्राच्या पेपरमध्ये 12 पैकी 12 मार्क मिळवू शकता. म्हणजे एकूण तुम्हाला इतिहासामध्ये मोर दॅन 35 मार्क्स आरामात मिळणार आहेत जर तुम्ही फक्त महत्वाचे चॅप्टर्स केले तरी पण. ठीक आहे, अगेन राज्यशास्त्रामधले असे कोणते चॅप्टर्स करायचे आहेत किंवा चॅप्टर्स तुम्हाला कळले असेल. आता पण त्या चॅप्टर्स मधलं काय काय करायचं आहे हे जर तुम्हाला हवं असेल तर त्यावरती पण आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया. आय होप की तुम्ही त्याबद्दल मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.